नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण चालू केलेला आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टचा युनिट नंबर फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा जो युनिट आहे, हा जो चॅप्टर आहे तो आपल्याला एक्झाममध्ये 12 ते 20 मार्काला विचारतात. ठीक आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. हा 2 मार्काला प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड स्टेट इट्स युनिट. अँड स्टेट्स इज युनिट. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहे डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. बघा, टर्म्स थोड्या वेगवेगळ्या नवीन आहेत. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. या 2 महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहेत. आणि नंतर हे 2 क्वेश्चन झाल्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, जसं आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये सेंट्रॉइडची फॉर्म्युले बघितली होती फॉर प्लेन लॅमिनासाठी, तसेच मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आहेत प्लेन लॅमिनासाठी, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही संपूर्ण बघा. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय? मोमेंट ऑफ इनर्शिया द अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट. बघा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय. द अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट. अल्जेब्रिक सम कशाने दाखवतो आपण? हे समेशन. ओके. द अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ एरिया. प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ द एरिया अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस, त्याचा तो काय असणार आपला एक्स बार. ठीक आहे ना. काय असणार आहे? एक्स बार त्याचा स्क्वेअर. इट इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. किंवा यालाच लिहू शकतो आपण समेशन ऑफ ए इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर असेल किंवा इथं वाय स्क्वेअर असेल. सेंट्रॉइड अबाउट एक्स ॲक्सिस असेल किंवा सेंट्रॉइड अबाउट वाय ॲक्सिस असेल. ठीक आहे. SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज m मीटर रेस टू 4, सेंटीमीटर रेस टू 4 और mm रेस टू 4. बघा युनिट काय त्याचं? मीटर रेस टू 4 म्हणजे डिस्टन्सला रेस टू आहे 4. कसं काय? बघा, कन्सिडर करा एरिया घेतलेला आपण मीटरमध्ये. ठीक आहे. एरिया कशामध्ये असतो? मीटर स्क्वेअर इंटू एक्स बार म्हणजे डिस्टन्स कशामध्ये असेल? मीटरमध्ये, त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे मीटर इंटू मीटर काय असणार आहे? मीटर रेस टू 4. सपोज सेम तेच जर एरिया घेतला आपण सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, डिस्टन्स पण काय करायचं आपल्याला? सेंटीमीटर मध्येच घ्यावं लागणार आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? सेंटीमीटर रेस टू 4. ठीक आहे. किंवा जर एरिया घेतलाय आपण mm स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. एक्स डिस्टन्स पण कशामध्ये घेतले आपल्याला? mm मध्ये, त्याचा स्क्वेअर. mm स्क्वेअर इंटू mm स्क्वेअर काय येणार आहे? ते mm रेस टू 4. ठीक आहे. म्हणजे काय येईल त्याचं युनिट? कोणताही डिस्टन्स असेल त्याचा रेस टू 4 असेल. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेकंड मोमेंट ऑफ एरिया. त्यालाच म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शियालाच म्हणतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया. अँड इट इज डिनोटेड बाय, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय द कॅपिटल आय. ठीक आहे. आता बघा कन्सेप्ट समजून घ्या. आता बघा, कन्सिडर करा एक लॅमिन आहे. ठीक आहे. प्लेन लॅमिन आहे. कोणती फिगर असेल? 2 डायमेन्शनल आहे. ती काय केलेली आपण? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कोऑर्डिनेटवर ठेवलेली. ठीक आहे. पूर्ण काय एक प्लेन लॅमिन आहे. आता नंतर काय केलेलं आहे? हा प्लेन लॅमिना इज डिवायडेड इंटू सम एरियाज. काही एरियामध्ये काय केलं? हा डिवाइड केलेला आहे. कोणत्या एरियामध्ये? A1, A2, A3 आणि A4. तसाच लास्ट एरिया काय असणार आहे? AN. हे तुम्ही लास्ट टर्म किंवा शेवटचा एरिया काय कन्सिडर केले आपण? AN कन्सिडर केलेला आहे. आता प्रत्येक एरिया जो असणार आहे त्या एरियाला काय असणार आहे? प्रत्येक एरियाला असणार आहे सेंट्रॉइड. काय असणार आहे प्रत्येक एरियाला? सेंट्रॉइड. G1, G2, G3, G4 आणि हा असणार आहे लास्ट GN. ठीक आहे. आता आपण सेंट्रॉइड मध्ये बघितलं होतं मेकॅनिक्स मध्ये. डिस्टन्स अबाउट वाय ॲक्सिस काय असणार आहे? x1. A1 चं डिस्टन्स ऑफ वाय ॲक्सिस काय असणार आहे? x1. A2 चं काय असणार आहे? सेम x2. x3 चं असणार आहे A3 चं असणार आहे x3. ठीक आहे. आणि A4 चं असणार आहे x4. सेम तसंच A1 चं डिस्टन्स
एक्स ऍक्सिस पासून काय असणार आहे y1, A2 चा असणार आहे y2, A3 चा असणार आहे y3, A4 चा असणार आहे इथपर्यंत y4 आणि AN लास्ट एरिया असणार आहे त्याचा असणार आहे YN. सेम त्याचं काय असणार आहे XN y ऍक्सिस पासून. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? इट इज द अल्जेब्रिक सम. बघा ठीक आहे घ्या. आता आपण काय करतो सपोज मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिस पॉइंट एक्स ऍक्सिस पासून काय करायचं फाइंड आउट करायला. ठीक आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय असणार आहे अल्जेब्रिक सम ऑफ. बघा अल्जेब्रिक सम ऑफ एरिया. It is the product of algebraic sum of area and square of distance from the axis. Square of the distance of the axis. Consider करा हा A1 आहे. A1 चं डिस्टन्स x1 चा स्क्वेअर प्लस दुसरा एरिया काय आहे आपला A2 त्याचा डिस्टन्स x2 स्क्वेअर, तिसरा एरिया A3. ठीक आहे. तिसरा एरिया A3 त्याचा डिस्टन्स x3 स्क्वेअर, चौथा एरिया A4 x4 स्क्वेअर प्लस लास्ट एरिया काय आहे AN इंटू XN स्क्वेअर. ठीक आहे. या सगळ्यांची ॲडिशन करायची तो असणार आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. म्हणजे काय समेशन ऑफ सम ऑफ ऑल एरियाज इंटू सगळ्यांची ॲडिशन म्हणजे काय असणार आहे एक्स चा स्क्वेअर. त्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. सेम नंतर काय करायचं आपल्याला टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. परत सेम काय येईल वाय डिस्टन्स वायची काय करायची सगळी ॲडिशन करायची. काय येणार आहे A1 y1 स्क्वेअर प्लस A2 y2 स्क्वेअर प्लस A3 y3 स्क्वेअर प्लस A4 y4 स्क्वेअर प्लस लास्ट AN YN स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय येईल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस इट इज द सम ऑफ एरियाज अँड प्रोडक्ट ऑफ सम ऑफ एरियाज अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस वाय स्क्वेअर. ठीक आहे. हा इक्वेशनला 1 द्या, या इक्वेशनला 2 द्या. ठीक आहे. काय येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येईल हे एक्स आणि वाय म्हणजे काय आहेत हाईट आहे. ठीक आहे ना. कशाची हाईट आहे हा जी म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस एक्स आणि वाय कशापासून घेतलेला आहे आपण तो रेफरन्स ऍक्सिस पासून. म्हणजे काय कन्सिडर करू आपण ही हाईट कन्सिडर करू. काय कन्सिडर करणार आहे हाईट. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला IXX इज इक्वल टू IYY. बरोबर ना. IXX इज इक्वल टू काय समेशन ऑफ A इंटू एक्स स्क्वेअर, IYY इज इक्वल टू समेशन ऑफ A इंटू वाय स्क्वेअर. म्हणजे याच्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय द I is a summation of A into H square. म्हणजे हा मेन फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. आणि त्याचं युनिट आता सांगतो परत डबल मीटर/4, सेंटीमीटर/4 आणि mm/4. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सेकंड मोमेंट ऑफ एरिया. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला जर 4 मार्काला विचारली तरच लिहा, अदरवाईज 2 मार्काला जर क्वेश्चन विचारला तर फक्त तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतरची महत्त्वाची टर्म आहे बघा रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. इट इज डिनोटेड बाय द स्मॉल के. ठीक आहे. काय आता रेडियस गायरेशन म्हणजे काय आहे बघा. इट इज द डिफाइंड ॲज द डिस्टन्स फ्रॉम अन ॲक्सिस at which the mass of a body may be assumed to be concentrated. ठीक आहे. सपोज एखादी बॉडी घ्या रेफरन्स ऍक्सिस पासून ती बॉडी आपण कोणत्या पॉइंटला काय करणार आहे बॅलन्स करणार आहे. ठीक आहे. त्या पॉइंट मधलं डिस्टन्स तर त्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. बघा परत सांगतोय कोणतं डिस्टन्स आहे ज्या ऍक्सिस पासून आपण ती
बॉडी काय केलेली आहे, एका पॉइंटमध्ये बॅलन्स केलेली आहे, कॉन्सन्ट्रेटेड केलेली आहे, अशा पॉइंटला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, तो पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, त्या रेफरन्स ॲक्सिस पासून मेजर करायचं आहे, तर त्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, त्याची परत डेफिनेशन आहे बघा दुसरी. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ॲक्च्युअल मास अबाउट द ॲक्सिस. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मास is equal to the axis is equal to the square root of the division of the moment of inertia and the mass. काय म्हटलंय, स्क्वेअर जरी आपल्याला लिहायचं असेल एक्सप्रेशन बघा मॅथमॅटिकली I is equal to a into k square. ठीक आहे, त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्शन इंटू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला फाइंड आउट काय करायचं याच्यामधला के. ठीक आहे, म्हणजे के स्क्वेअर ॲज इट इज राहिला, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज इट इज, हा इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तो डिवायडेशनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे के इज इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला, अंडर रूट आय बाय ए. ठीक आहे, काय येणार आहे, के इज इक्वल टू अंडर रूट आय बाय ए. आता आय म्हणजे माहिती आहे आपल्याला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दोन पद्धतीमध्ये काढला होता, काय अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स एक्सिस डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्शन, और के इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय एक्सिस डिवायडेड बाय ए. ठीक आहे, आता दोन मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेले आहेत आपण. ठीक आहे, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. तर ह्याच्यामध्ये सेकंड टर्म परत विचारलं आपल्याला, व्हॉट इज मीन बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. काय विचारलं, मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. आता मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, आता इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेले आपण अबाउट एक्स एक्स ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेले आपण अबाउट वाय वाय ॲक्सिस. आता हा दोन मोमेंट ऑफ इनर्शियापैकी जो कमी असणार आहे तो असणार आहे आपला आय मिनिमम. काय असणार आहे, आय मिनिमम. मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय आहे, ॲटलिस्ट आय एक्स एक्स अँड आय वाय वाय. तो काय करायचा आपला मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करायचा आहे. मग काय काढायचं आपल्याला, के मिनिमम, मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. त्याचा फॉर्म्युला काय येईल मग, अंडर रूट आय मिनिमम डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्शन. ठीक आहे, परत युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन बघा प्रूव्ह करून अंडर रूट आहे. ठीक आहे, आय मिनिमम कशामध्ये काढलं आपल्याला, कन्सिडर करा mm⁴ मध्ये काढलेलं आहे. एरिया कशामध्ये काढलेला आहे, mm² मध्ये. ठीक आहे, हे कटलं, इथे काय राहिला अंडर रूट mm². अंडर रूट आणि स्क्वेअर कटलं, काय राहिला हा mm म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्सचं काय राहिलेलं आहे, युनिट. डिस्टन्सचं युनिट काय काय असणार आहे मग आपलं, mm सेंटीमीटर और मीटर. ते काय असणार आहे आपलं रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट. म्हणजे युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज सेंटीमीटर और मीटर. आता हा मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन किंवा रेडियस ऑफ गायरेशन का काढायचा, तर त्याचा यूज आहे बघा काय, ऍप्लिकेशन और यूज ऑफ रेडियस गायरेशन. आता नंतरचा चॅप्टर आहे बघा तुम्हाला शेवटचा. ठीक आहे, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. ठीक आहे, किंवा कॉलम आहे, तर त्या कॉलमवर म्हणजे कॉलम तर सगळ्याला माहिती आहे, कॉलम म्हणजे काय असणार आहे, व्हर्टिकल मेंबर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावरला येणारा मॅक्झिमम लोड काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर त्या मॅक्झिमम येणाऱ्या लोडनी काय होणार आहे, हा कॉलम काय होणार आपला बकल होणार आहे. काय होणार आहे, बकल म्हणजे काय होणार आहे, तो डिफ्लेक्ट होणार आहे. तर त्याच्यावरचा मॅक्झिमम लोड जर आपल्याला काढायचा असेल तर तो मॅक्झिमम लोड काढण्यासाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय होतं यूज करतो आपण. ठीक आहे, ज्यावेळेस चॅप्टर चालू होईल त्यावेळेस आपण हे बघून घेऊ. ठीक आहे, परत हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन अँड स्टेट इट्स युनिट, किंवा डिफाईन मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, तर मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ ॲटलिस्ट आय एक्स एक्स अँड आय वाय वाय इज कॉल्ड ॲज द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, व्यवस्थित बघा. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचे, जे की आपल्याला एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम सोडवताना गरजेचे आहेत. ते डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युले आपण बघू. ह्याचं तुम्हाला डेरिव्हेशन नाही कोणत्याही फॉर्म्युलेचे, फक्त तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन फिगर्स आपण बघितलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, आय एक्स एक्स और आय वाय वाय इज इक्वल टू ए इंटू एक्स बार स्क्वेअर किंवा ए इंटू एक्स स्क्वेअर
किंवा ए इंटू वाय बार स्क्वेअर किंवा ए इंटू वाय स्क्वेअर. म्हणजे एरिया आणि जे डिस्टन्स आहे एक्स बार आणि वाय बार त्याचा आपल्याला काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. पहिला सेक्शन आहे आपला रेक्टँगल. बघा हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलच्या दोन डायमेन्शन असणारे, एक असणारे बी. बी म्हणजे काय, विड्थ विड्थ. ठीक आहे. त्यानंतर स्मॉल डी आहे, तो असणार आहे आपला डेप्थ, बी इंटू डी. ठीक आहे. त्यानंतर हा असणार आहे सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स एक्स आणि वाय वाय. ठीक आहे. आणि हा असणार आहे आपला सेंट्रॉइड जी. ठीक आहे. आता एरिया, रेक्टँगलचा एरिया फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, बी इंटू डी. ठीक आहे. काय असणार आहे, बी इंटू डी. त्यानंतर बघा हा कन्सिडर केलेला आपण वाय, हा कन्सिडर केलेला एक्स. ठीक आहे. एक्स एक्स ॲक्सिस पासून किंवा एक्स ॲक्सिस पासून सेंट्रॉइडल डिस्टन्स ते असणार आहे आपला वाय बार. काय असणार आहे, हा वाय बार. आणि वाय ॲक्सिस पासून सेंट्रॉइडल डिस्टन्स काय असणार आहे, एक्स बार. ठीक आहे. तर तो एक्स बार किती असणार आहे आपला, डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड एक्स बार इज इक्वल टू किती असणार आहे, बी बाय 2. ठीक आहे. सेंट्रॉइड मध्ये आपण बघितलं, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅप्टर मध्ये आपण बघितलं. ठीक आहे. एक्स बार इज इक्वल टू काय असणार आहे, बी बाय 2 आणि वाय बार इज इक्वल टू असणार आहे डी बाय. ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला असणार आहे आय एक्स एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12. बघा लक्षात ठेवा काय असणार आहे फॉर्म्युला, आय एक्स एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 आणि आय वाय वाय इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे डी बी क्यूब बाय 12. आय एक्स एक्स जर असेल तर बी डी क्यूब बाय 12, आय वाय वाय असेल तर डी बी क्यूब बाय 12. ठीक आहे. त्यानंतर सेकंड सेक्शन आहे आपला स्क्वेअर. काय असणार आहे, स्क्वेअर. स्क्वेअर माहिती आहे आपल्याला, स्क्वेअरच्या चारही बाजू काय असणार आहे, सेम ए. ठीक आहे. आणि आपण असणार आहे ए. परत सेम सेंट्रॉइडल ॲक्सिस काय असणार आहे, हा जी. हे डिस्टन्स एक्स बार आणि उभं डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे आपलं वाय बार. ठीक आहे. एरिया, स्क्वेअरचा एरिया काय असणार आहे, ए स्क्वेअर. म्हणजे चारही साईड सारखे कन्सिडर करा. ए इज इक्वल टू ए इंटू ए म्हणजे काय असणार आहे, हा ए स्क्वेअर. ठीक आहे. एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स ए बाय 2. काय असणार आहे, ए बाय. परत आय एक्स एक्स आणि आय वाय दोन्हीच्या व्हॅल्यू सेम. आय एक्स एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. आय वाय पण सेम, आय वाय वाय इज इक्वल टू ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. ठीक आहे. फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 आणि आय वाय वाय इज इक्वल टू डी बी क्यूब बाय 12. स्क्वेअरसाठी दोन्ही सेम, आय एक्स एक्स आय वाय वाय इज इक्वल टू ए रेस टू 4 डिवाइड बाय 12. ठीक आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे बघा होलो रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे. रेक्टँगल आहे पण आता घरी आपल्या बघा अँगल वगैरे असतात आहे ना, त्या अँगल मध्ये काय असणार आहे, एक मध्ये काय असते, पोकळी असते बघा. ठीक आहे. आणि फक्त एवढे डायमेन्शन आपण काय करतो, कन्सिडर करतो, तो असणार आपला हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे. आता कॅपिटल बी आहे, कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी इट इज द एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ द रेक्टँग्युलर सेक्शन आणि स्मॉल बी इंटू स्मॉल डी इट इज द इंटरनल डायमेन्शन किंवा इनर डायमेन्शन ऑफ द हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे. त्यानंतर काढायचा आपला एरिया. एरिया काय असणार आहे, मग कोणता एरिया पाहिजे, फक्त आपल्याला जेवढा ह्या सेक्शननी कन्सिडर केलेला आहे तेवढा सेक्शन आपल्याला काय करायचा आहे, कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. मग काय येणार आहे, एक्सटर्नल डायमेन्शन बी इंटू डी मायनस इंटरनल डायमेन्शन ऑफ सेक्शन स्मॉल बी इंटू डी. बघा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एक्सटर्नल डायमेन्शन्स मायनस इंटरनल डायमेन्शन्स. ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड परत ॲज इट इज एक्स बार इज इक्वल टू आणि वाय बार डिस्टन्स. हा सेंट्रॉइड आहे. ठीक आहे. तिथपासूनचा डिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे हा कन्सिडर करा, हा वाय ॲक्सिस, हा परत एक्स ॲक्सिस, तिथपासून वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स हे काय असणार आपलं
एक्स बार, ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिस पासून सेंटरवरचं डिस्टन्स ते असणार आहे आपलं वाय बार. परत सेम जे प्लेन रेक्टेंग्युलर सेक्शनचे जे आपण सेंटरवरचे फॉर्म्युले बघितले ते सेम, ठीक आहे. एक्स बार इज इक्वल टू काय असणार आहे b/2, वाय बार इज इक्वल टू काय असणार आहे कॅपिटल d/2. बघा लक्ष द्या, इथे एक्सटर्नल डायमेन्शनच घ्यायचे आहेत, इथं कॅपिटल b/2 स्मॉल d/2, ठीक आहे. त्यानंतर Ixx इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, Ixx इज इक्वल टू 1/12 परत सेम bd³ मायनस bd³, ठीक आहे. बघा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर Iyy इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार आहे 1/12 db³ मायनस db³, ठीक आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, bd³ मायनस bd³, त्यानंतर इथं कॅपिटल db³ मायनस स्मॉल db³, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन आहे हॉलो स्क्वेअर सेक्शन, ठीक आहे. स्क्वेअर म्हटल्यावर चारही डायमेन्शन काय असणार आहेत सेम. बघा एक्सटर्नल डायमेन्शन आहे ते आहे कॅपिटल ए, ठीक आहे, कॅपिटल ए. आणि इनर डायमेन्शन आहे ते आहे आपलं स्मॉल ए, हे पण काय असणार आहे स्मॉल ए, ठीक आहे. बघा आता एरिया काय असणार आहे, एरिया इज इक्वल टू एक्सटर्नल डायमेन्शन स्क्वेअर कॅपिटल ए स्क्वेअर मायनस स्मॉल ए स्क्वेअर, ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड परत फॉर्म्युला सेम, एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू कॅपिटल a/2, काय असणार आहे कॅपिटल a/2. कॅपिटल ए म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे एक्सटर्नल डायमेन्शन आहे त्याला डिवाइड/2, ठीक आहे. परत Ixx इज इक्वल टू परत सेम फॉर्म्युला 1/12, बघा 1/12 कॅपिटल a⁴ मायनस स्मॉल a⁴. परत सेम Iyy चा फॉर्म्युला पण सेम, Iy इज इक्वल टू 1/12 इन ब्रॅकेट a⁴ मायनस a⁴, ठीक आहे. त्यानंतर आहे सॉलिड सर्क्युलर सेक्शन. सॉलिड सर्क्युलर सेक्शन त्याचं डायमेन्शन कॅपिटल D म्हणजे डायमीटर, ठीक आहे. आता एरिया ऑफ सॉलिड सर्क्युलर सेक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे π/4 इंटू d², ठीक आहे. त्यानंतर परत सेम ह्याचा एक्स बार चा फॉर्म्युला आणि वाय बारचा पण फॉर्म्युला काय राहणार आहे सेम, काय असणार आहे जाऊ एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू कॅपिटल d/2, ठीक आहे. सेंट्रॉइडमध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर Ixx आणि Iyy दोनचे फॉर्म्युले सेम, π/64 कॅपिटल d⁴. Iyy इज इक्वल टू पण सेम π/64 डिवाइड इंटू कॅपिटल d⁴, ठीक आहे. सॉलिड सर्क्युलर सेक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण हॉलो सर्क्युलर सेक्शन, ठीक आहे. हॉलो सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय, त्याला किती डायमेन्शन असते आता 2. एक्सटर्नल डायमीटर आणि इंटरनल डायमीटर. एक्सटर्नल डायमीटर कन्सिडर करा कॅपिटल D, ठीक आहे. आणि इंटरनल डायमीटर कन्सिडर करा स्मॉल d, ठीक आहे. आता त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल a इज इक्वल टू π/4 इन ब्रॅकेट कॅपिटल D² मायनस स्मॉल d², ठीक आहे. त्यानंतर परत सेम एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू कॅपिटल d/2, ठीक आहे. कारण हा सेंट्रॉइड असणार आहे G. ह्याचा जसा एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू कॅपिटल d/2, परत ह्याचा पण सेम कॅपिटल d/2. परत Ixx आणि Iyy दोनचे पण फॉर्म्युले सेम, π/64 इन ब्रॅकेट कॅपिटल d⁴ मायनस स्मॉल d⁴, ठीक आहे. परत Iyy सेम π/64 इन ब्रॅकेट कॅपिटल d⁴ मायनस स्मॉल d⁴, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन आहे सेमी सर्क्युलर सेक्शन, ठीक आहे. सेमी सर्क्युलर किंवा हाफ सर्कल म्हणतो आपण त्याला.
त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 जर रेडियस जर दिलेली असेल तर. ठीक आहे. त्यानंतर जर डायमीटर जर दिले असेल तर ए इज इक्वल टू, बघा काय फॉर्म्युला होता, पाय बाय 8 इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे. पाय बाय 4. ठीक आहे. हाफ केलेले आपण सर्कलचा एरिया माहिती आहे आपल्याला काय आहे, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, त्याला हाफ 1/2 म्हणजे काय येणार आहे, पाय बाय 8 इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड. ठीक आहे. हे एक्स बारचं डिस्टन्स, याची काय दिलेली आहे आपल्याला, सपोज डायमीटर दिलेली आहे किंवा रेडियस जर दिलेली असेल तर एक्स बार इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स बार इज इक्वल टू कॅपिटल डी बाय 2 म्हणजेच काय असतो तो आर. ठीक आहे. आणि वाय बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 4r डिवायडेड बाय 3 पाय. सेंट्रॉइड मध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता आय एक्सिसचा फॉर्म्युला बघा, आय एक्सिसचा फॉर्म्युला इथं 0.11 r रेस टू 4 लक्षात ठेवा. आणि आय वाय वायचा फॉर्म्युला असणार इथं पाय आर रेस टू 4 डिवाइडेड बाय 8. आय वाय वाय इज इक्वल टू पाय आर रेस टू 4 डिवाइड बाय 8 किंवा और माहिती त्याला आय वाय वाय इज इक्वल टू पाय डी रेस टू 4 डिवाइड बाय 128. दोन्हीपैकी जो फॉर्म्युला तुम्हाला सोपा वाटेल तो लक्षात ठेवा. इकडे बघा, हे पण फॉर्म्युले तुम्हाला 2-2 मार्कासाठी विचारतात. कंपल्सरीच्या क्वेश्चनमध्ये 2 मार्काचे क्वेश्चन आहेत त्याला. ठीक आहे. स्टेट द फॉर्म्युला फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द सेमी सर्क्युलर सेक्शन. तर त्यासाठी तुम्हाला आय एक्स एक्स इज इक्वल टू 0.11 r रेस टू 4 आणि आय वाय वायचे 2 फॉर्म्युले आहेत. दोन्हीपैकी एक फॉर्म्युला तुम्हाला लिहावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा क्वार्टर सर्कल. ठीक आहे. क्वार्टर म्हणजे काय, एका सर्कलचे किती तुकडे केलेले 4, तर त्यातला एक पार्ट म्हणजे काय असणार आपला क्वार्टर सर्कल. ठीक आहे. तर त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 4. एका सर्कलचे किती पार्ट केले आपण 4, त्यामुळे 4 ने काय केलं, त्याला टोटल एरियाला काय केले, डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वार्टर सर्कल आहे, त्याचा एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. किती असणार आहे, एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू 4r डिवाइडेड बाय 3 पाय. ठीक आहे. तर त्यानंतर त्याचा परत आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोनची पण व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. किती आहे, 0.055 r रेस टू 4. आय वाय ची पण व्हॅल्यू सेम 0.055 r रेस टू 4. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे ट्रायंग्युलर सेक्शन. त्याचा बेस आहे बी, हाईट आहे एच. एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपला, ट्रायंग्युलर सेक्शन जर असेल तर एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एक्स बारचा फॉर्म्युला काय असणार आहे, b/2 आणि वाय बारचा फॉर्म्युला असणार आहे हा वाय बार इज इक्वल टू काय असणार आहे, h/3. ठीक आहे. वाय बारचा फॉर्म्युला असणार आहे h/3. आय एक्स एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल मग, आय एक्स एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवा BH3/36. लक्षात घ्या, आय एक्स एक्स इज इक्वल टू BH3/36. आय वाय वाय इज HB3/48. ठीक आहे. फॉर्म्युले व्यवस्थित घ्या बघा, आय एक्स एक्स इज इक्वल टू BH3/36 आहे, आय वाय वाय इज इक्वल टू HB3/48. ठीक आहे. त्यानंतर नंबर 10. ठीक आहे. हे ट्रायंग्युलर सेक्शन आहे. ट्रायंग्युलर सेक्शन म्हणजे काय, जर आपला आयसोस्केल्स किंवा जर आपला इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर हे तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे आहे. ठीक आहे. जर इरेग्युलर असेल, इरेग्युलर ट्रायंग्युलर सेक्शन म्हणजे तिन्ही साईड वेगवेगळे असतील तर इरेग्युलर ट्रायंग्युलर सेक्शन असेल तर बघा व्यवस्थित लक्ष द्या. हाईट ऑफ ट्रायंगल एच, याचे 2 पार्ट करू आपण. ठीक आहे. याला कन्सिडर करा ए, याला कन्सिडर करा बी. ठीक आहे. आता याचा फाइंड आउट करायचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. अबाउट
वाय वाय ॲक्सिस. ठीक आहे. तर एरियाचा फॉर्म्युला काय राहणार आहे? सेम. ठीक आहे. एरिया काय राहणार आहे? सेम. काय असणार आहे? 1/2 इंटू बघा एरिया 1/2 इंटू बेस किती? टोटल बेस ए प्लस बी इंटू एच. ठीक आहे. ए प्लस बी इंटू एच. ठीक आहे. आय वाय वाय त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आय वाय वाय इज इक्वल टू फॉर्म्युला आहे टोटल ॲडिशन एच ए क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एच बी क्यूब डिवायडेड बाय 12. ह्याचा आय एक्स आपण हे रेग्युलर असल्यामुळं ह्याचा आय एक्स फाइंड आउट करत नाही. त्याचा फॉर्म्युला काय निघणार आपला? आय वाय वाय इज इक्वल टू एच ए क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एच बी क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे. त्यानंतरचा बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. इथे तुम्हाला विचारतात स्टेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ट्रायंगल अबाउट बेस अँड द ॲक्सिस ऑफ पासिंग थ्रू द वर्टेक्स अँड पॅरल टू द बेस ऑफ अ ट्रायंगल. 2 व्हॅल्यू तुम्हाला सांगायच्या आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एम आयच्या, ज्या की अबाउट बेस पासून आणि अबाउट वर्टेक्स पासून असतील. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा डायरेक्ट व्हॅल्यू आहे इथं एम आय अबाउट द बेस ऑफ अ ट्रायंगल. बेस पासून तुम्हाला काय करायची आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सांगायची आहे. आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस और आय ए बी इज इक्वल टू, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? डायरेक्टली एच बी क्यूब अपॉन 12 काय असणार आहे फॉर्म्युला? आय ए बी किंवा आय बेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे? आय बेस इज इक्वल टू आय ए बी इज इक्वल टू बी एच क्यूब अपॉन 12. फॉर्म्युला लक्षात ठेवा बी एच क्यूब अपॉन 12 आणि एम आय अबाउट इट्स ॲक्सिस पासिंग थ्रू द वर्टेक्स. हा ॲक्सिस आहे कशातून पास झालेला आहे? वर्टेक्स पासून. आणि हा ॲक्सिस हा बेसला कसा असणार आहे? पॅरलल असला पाहिजे. ठीक आहे. तर त्याचा आय एम एन कोणता ॲक्सिस आहे? हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस एम एन. त्याचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब बाय 4. बी एच क्यूब बाय 4. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आय बेस किंवा आय ए बी बी एच क्यूब डिवाइड बाय 12. आय एम एन इज इक्वल टू बी एच क्यूब डिवायडेड बाय 4. ठीक आहे. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट भरपूर शिकलेलो आहोत. ठीक आहे. डिफाईन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, हे 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर बेसिक फॉर्म्युले बघितले होते आपण, स्टँडर्ड फॉर्म्युले मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे, जी की आपल्याला एक्झाम्पल आणि सॉल्व करताना काय होणार आहेत? यूज होणार आहेत. तरी फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर करा. ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असतील, फ्री नोट्स पाहिजे असतील तर आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे. थँक्यू.